नमस्कार, मी मृदुला जोशी आज सादर करत आहे हेमा वेलणकर लिखित कथा कैरीचं आंबट गोड पन्ह. कथा आवडल्यास कमेंट करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. ऐकूया कैरीचं आंबट गोड पन्ह. चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्ह यांचं अगदी जवळचं नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीचं हळदी कुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीचं पन्ह खूप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार होत नसलं तरी गुढीपाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अशा निमित्तानं अजूनही घरोघरी चैत्रात पन्ह आवर्जून केलं जातं. लहानपणी उन्हाळा सुरू झाला की लिंब गायबच व्हायची बाजारातून. क्वचित कधी मिळाली तर एक तर महाग असायची आणि वर रसही नसायचा अजिबात त्यात. उलट उन्हाळ्यात कैऱ्या भरपूर मिळायच्या बाजारात, किंवा आवारात असलेल्या आंब्याच्या खाली पडलेल्या कैऱ्या तर फुकटच मिळत असत. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचं सरबत फार होत नसे. आई कैरीचं पन्हच करत असे. तेव्हा असलेल्या साखरेच्या अभूतपूर्व टंचाईमुळे पन्ह्यासाठी साखर वापरणं अशक्य कोटीतील गोष्ट होती. आई पन्ह गुळ घालूनच करत असे, त्यामुळे त्याला नैसर्गिकच केशरी रंग येत असे. चांदीच्या फुलपात्रात ते पिण्यासाठी काढलं की तो रंग आणखीनच चमकून उठे. कधीतरी साखर असली घरात तर कच्च्या कैरीचं साखर घालून सरबत करत असे आई. ते लिमिटेडच असायचं. अर्थात असं सरबत क्वचित होई, त्यामुळे त्याची खूप अपूर्वाई वाटत असे. पन्ह जनरली माठातल्या पाण्याचंच करत असे आई, किंवा कधी कधी विहिरीच्या ताज्या पाण्याची कळशी खास पन्ह्यासाठी आणली जायची. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते, हवा जेव्हा थंड असते तेव्हा विहिरीचं पाणी उबदार असतं आणि हवा जेव्हा गरम असते तेव्हा ते पाणी थंड असतं. उन्हाळ्यात माठातलं पाणी संपलं असेल तर आम्ही जेवायच्या वेळी ताज्या पाण्याची कळशी भरून आणत असू. एकदम चवदार लागतं ते पाणी. लहानपणी फ्रीज आम्ही फक्त चित्रातच बघितला आणि पुस्तकातच वाचला, त्यामुळे बर्फ ही फारच स्वप्नवत गोष्ट होती आमच्यासाठी. हळदी कुंकाच्या दिवशी मात्र पन्ह्यात घालायला आईस फॅक्टरीमधून बर्फ आणला जाई. लाकडी भुशामध्ये लपेटलेला तो बर्फ भावाने सायकलवरून घरी आणला की नुसतं चैतन्य पसरत असे घरात. अर्धा बर्फ तर आम्ही नुसता खाऊनच संपत असू. तो गारेगार बर्फ चोखत चोखत मिटक्या मारत खाताना जणू स्वर्गसुखच मिळत असे आम्हाला. आजही पन्ह केलं की हळदी कुंकाच्या अनेक आठवणी मनात गर्दी करतात. आईने तिच्या तरुणपणी कोणीतरी तिला खाऊ म्हणून आणलेला केक, ज्याच्यावर आयसिंगचे पक्षी, घरटं, फुलं अशी सजावट असलेला, गौरीच्या सजावटीत ठेवला होता. कारण असा केक असू शकतो हे तिला माहीतच नव्हतं. तिला तो काहीतरी शोपीस वाटला होता आणि म्हणून त्यावर्षी गौरीच्या सजावटीत त्याला मानाचं स्थान मिळालं होतं. नंतर काही दिवसांनी जेव्हा तिला समजलं की तो अंड्याचा केक आहे, तेव्हा तिने कपाळावर हात मारून घेतला होता. आणि आजीनी तर त्या सद्गृहस्थांचा उद्धार केलाच होता आणि देवीची क्षमा मागायला 5 शुक्रवारही केले होते. दरवर्षी सजावट करताना ही गोष्ट आई आम्हाला सांगत असे आणि आम्हालाही ही ऐकताना दरवर्षी तितकीच मजा येत असे. थंडगार पन्ह, केळीच्या पानावर दिलेली आंबा डाळ, गौरीची सजावट, आईचं आवडतं खस अत्तर, गार गुलाब पाण्याचे अंगावर उडालेले तुषार, दुसऱ्या दिवशी केले जाणारे चटपटीत चणे, ठेवणीतल्या कपड्यात सुंदर दिसणाऱ्या शेजारच्या काकू आणि मैत्रिणी, आणि खूप जणी एकत्र आल्या की सगळ्यांना सगळं देताना होणारी धांदल, मोठ्या आवाजात रंगलेल्या गप्पा, अशा अनेक आठवणी असल्या तरी सर्वात जास्त लक्षात राहिलीये ती आई. दिवसभर एवढं काम करूनही ही दमत कशी नसे ह्याचं आज आश्चर्य वाटतं. तिचा चेहरा अगदी आनंदी आणि उत्साही दिसत असे. अंगावर जरीचं फिक्या पिवळ्या रंगाचं लुगडं. तिचं ठरलेलं होतं बरं का, संक्रांतीच्या हळदी कुंकाला काळी साडी आणि चैत्र गौरीच्याला फिक्की पिवळी, नाकात नथ, कानात तिची रोजचीच मोत्याची ठसठशीत कुडी, आंबाड्यावर गजरा, कपाळावर छोटंसं कुंकू, गळ्यात हार आणि मंगळसूत्र.
असं घालून सजलेली, उत्साहाने आणि अधिकाराने घरात वावरणारी ती अजूनही स्पष्ट आठवते. तिच्या परिचयातील नवरा नसलेल्या स्त्रिया, प्रौढ कुमारिका यांना हळदी कुंकाला न बोलावणं खरं तर तिला पटतच नसे. त्यांनीही या आनंद सोहळ्याचा भाग व्हावा असं तिला अगदी मनापासून वाटत असे. पण इतर सुवासिनींबरोबरच त्यांनाही बोलवण्याची त्या काळी तिची हिंमत नव्हती. यासाठी तिने काढलेला मधला मार्ग म्हणजे आमच्याकडे हळदी कुंकू बॅचेसमध्ये होत असत. अशा स्त्रियांना थोडं उशिरा येण्याचं आमंत्रण ती देत असे आणि त्यांचाही डाळपन्ह, भिजवलेले हरभरे असं सगळं देऊन सन्मान करत असे. रात्री जेवण झालं की बाबा शेजार घरातल्या पुरुष मंडळींना पन्ह घेण्यासाठी बोलवत. रात्री अंगणात बसून डाळपन्ह्याचा आस्वाद घेत त्यांच्याही गप्पा रंगत असत. तेव्हा ह्यातलं वेगळेपण मला जाणवलं नव्हतं. पण आज विचार करता आई किती काळाच्या पुढे पाहणारी होती, त्यांचाही किती सहृदयतेने विचार करणारी होती हे जाणवतं. आणि तिच्याबद्दलचा आदर कैक पटीने वाढतो. ती खरं तर एक सामान्य स्त्री होती, पण तिचं हे असामान्यत्व आणि ते निभावून नेण्याचं तिच्याकडे असलेलं धैर्य मला आज जास्त स्तिमित करतं. तिची तीव्रतेने आठवण येते आणि आणि एवढ्या वर्षानंतरही तिच्या आठवणीने गळ्यात हुंदका दाटून येतो.